नमस्कार, माझं नाव संदीप परब. आम्ही जीवनानंद संस्था चालवतो. जीवनानंद संस्था रस्त्यावरच्या निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी काम करते. जीवनानंद संस्थेचे मुंबईत 4, सिंधुदुर्गात 4 आणि गोव्यामध्ये 2 आश्रम आहेत. आज मला इथे जागतिक मराठी साहित्य संमेलनामध्ये आधारवड या कार्यक्रमाअंतर्गत माझी मुलाखत आयोजित केलेली होती. मी त्यांचे धन्यवाद देतो आणि युवकांसाठी सांगतो की आपल्या घरातल्या आजी आजोबांची, आईवडिलांची काळजी घ्या. अगर ओ नाही होते तो आप नाही होते. त्यामुळे अजून युवकांना सांगू इच्छितो की हॉटेलमध्ये जाता, लग्नात कार्यात जातात, कुठच्या समारंभात अन्न वाया घालू नका. तुम्ही ज्यावेळी अन्न टाकता त्यावेळी आमच्यासारखे आश्रमातले बांधव उपाशी राहतात. त्यामुळे अन्नाची काळजी घ्या. शेतकरी खूप मेहनत करतो, आईवडील खूप मेहनत करतात, म्हणून तुम्हाला ते अन्न मिळतं. त्यामुळे अन्न वाया घालू नका. तिसरं म्हणजे जे सोशल मीडिया आहे त्याचा एक योग्य प्रमाणात वापर करा. त्याचा गैरफायदा होता नाही. अति वापर टाळा. प्लास्टिकचा पर्यावरणावर खूप वाईट परिणाम होत चालू आहे. प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा, एवढं मी सांगतो. धन्यवाद.